युगेंद्र पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत। बारामतीमधील पक्ष कार्यालयात युगेंद्र पवार यांच्या जनता दरबाराला सुरुवात झाली। युगेंद्र पवार यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनी देखील पक्ष कार्यालयाला भेट दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे 3 दिवसांच्या बारामती दौऱ्यावरती असून शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज संध्याकाळी व्यापारी महासंघाचा मेळावा पार पडणार आहे। त्यानंतर वकील बार असोसिएशनचा मेळावा घेण्यात येणार आहे। बारामती क्लब इथं डॉक्टरांचा फॅमिली मेळावाही आयोजित करण्यात आला आहे। लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुका समोर असताना घडामोडींना वेग आलाय। बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबियांमध्ये नव्या चर्चांना उधाण आलंय। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी जी आहे ती युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी केली। तर दुसरीकडे आता बारामतीमधील काटेवाडीतील ग्रामस्थ सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याच्या मागणीसाठी एकवटलेत। अजित पवारांच्या काटेवाडी या मूळ गावी सरपंच आणि ग्रामस्थांनी एकमतानं ही मागणी केली आहे। त्यामुळे बारामतीत नव्या राजकारणाला तोंड फुटलंय। पुढे पाहूयात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी जी आहे युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी केली। गोविंद बागेत या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेत ही मागणी केलेली आहे। बारामती लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर सर्वच पक्षांकडून आता विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली। अशात शरद पवार 3 दिवसांसाठी बारामतीत आले असून कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली। साहेबांना आम्ही मागणी केली की आता सुप्रियाताईंच्या प्रचाराच्या वेळेस युगेंद्र दादांची जी सामान्य जनतेशी जोडलेली नाळ आहे ती मजबूत झालेली आणि जनमानसामध्ये युगेंद्र दादांचा जे काम आहे आणि तो जो चेहरा आहे तो समोर येतोय। ही लोकांची मागणी की त्यांना या विधान सभेला तिकीट द्यावं, आमदारकीला तिकीट द्यावं, ही लोकांची मागणी। ही आम्ही दादांचं काम हे साहेबांच्या कानावरती घातलं। तर साहेबांनी आमचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याबद्दल आम्ही नंतर निर्णय घेऊन कळवू असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। डायरेक्ट दादा सर्वसामान्य लोकांपर्यंत कनेक्ट झालेले आहेत। त्यांना कुठल्याही भेट घ्यायची असेल तर त्यांना कुठलाही पीए नाही, कुठलाही माणूस त्यांच्या मध्यस्थी नाही। डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आणि दादांना भेटायचंय। त्याच्यामुळे मग डायरेक्ट विधान सभा दिली तरी काही अडचण नाही। 108 ते 109 गावांमध्ये आदरणीय युगेंद्र दादा फिरलेले आहेत। त्या 108 गावातील लोकांची नाळ त्यांच्याशी जोडली गेलेली आहे। बाबुर्डी सारख्या ठिकाणी ज्या वेळेस पत्रे उडाले होते घराचे, तिथे देखील आर्थिक मदत केली। त्याचप्रमाणे शरीफ फाउंडेशनच्या माध्यमातून आता दुष्काळी भागामध्ये टँकर चालू आहेत आणि तेच काम करत असताना वादा तोच पण दादा नवा ही एक आम्ही सूत्र या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी युगेंद्र दादांना बारामती विधानसभाचं तिकीट द्यावं ही विनंती करण्यासाठी आदरणीय साहेबांकडे आलो होतो। दादांचं काम बोलतंय, त्याच्यामुळे घाई वगैरे अजिबात काही नाहीये आणि लोकांच्या मनातील उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यामुळे आम्हाला तसं काही वाटत नाही की ह्या गोष्टीला घाई होते म्हणून।